मंडळी, तुम्ही अंडा भुर्जी, पनीर भुर्जी तर बनवलीच असेल, पण मला खात्री आहे की तुम्ही भेंडीची भुर्जी कधी बनवलीच नसेल. नमस्कार मंडळी, स्वागत आहे भेंडी सिरीजमध्ये, जिथे तुम्हाला भेंडीच्या हटके रेसिपीज मी दाखवत असते. तर भेंडी सिरीजच्या आजच्या भागामध्ये आज आपण भेंडीची भुर्जी बनवतोय. चला मग ती कशी बनवायची ते आता आपण पाहूयात. इथे मी पावशर भेंडी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतली आहे आणि भेंडी घेताना ती कोवळी बघून घ्यायची. तर ह्या रेसिपीसाठी भेंडी कशी कापायची ते सांगते. नेहमी भेंडी पुसून कोरडी करूनच कापायची, म्हणजे मग भाजी चिकट होत नाही. तर बघा, सगळी भेंडी मी अशी पातळ पातळ कापून घेतली आहे. चला आता फोडणीची तयारी करूयात. त्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तेल आणि 1 चमचा तूप घालायचं. तुपाऐवजी डालडा किंवा बटर घातलं तरी चालेल, किंवा नुसतं जरी तेल घातलं तरी काही हरकत नाही. तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आणि चांगले याला तडतडू द्यायचं. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घालायच्या. तसंच 2 लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे घालायचे. यांचा खमंग वास सुटेपर्यंत यांना परतून घ्यायचं. मिरच्या छान खमंग परतल्यानंतर यामध्ये बारीक कापलेला कांदा घालायचा. तर मी 2 मोठे कांदे बारीक कापून घेतले आहेत. तर बघा, कांदा मी किती बारीक कापून घेतला आहे. असाच बारीक कांदा तुम्हालाही कापून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला चांगला तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर 5-6 मिनिट परतल्यानंतर पहा, कांदा छान सोनेरी झाला आहे. आता यामध्ये बारीक कापलेली भेंडी घालायची. लगेचच चवीनुसार मीठ घालायचं. तर ही भेंडी आपल्याला 10-12 मिनिट चांगली परतून घ्यायची आहे. यावर झाकण ठेवायचं नाही. अशीच झाकण न ठेवता भेंडी आपल्याला परतून घ्यायची आहे. आणि हो, गॅसची फ्लेम अगदी बारीकच ठेवायची आहे. भेंडीची भुर्जी अशा जाड बुडाच्या पसरट पॅनमध्ये किंवा कढईमध्ये करायची. भेंडीला असं अधूनमधून हलवत राहायचं. तर 8-10 मिनिटानंतर बघा, भेंडी आपली चांगली शिजली आहे. तर आता यामध्ये 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, त्यानंतर प्रत्येकी चिमूटभर दालचिनी पावडर, लवंग पावडर, काळे मिरे पावडर आणि वेलची पावडर घालायची. पाव चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर रंगासाठी घालायची. अर्धा चमचा आमचूर पावडर आणि थोडीशी साखर घालायची. तुम्हाला आवडत असेल तर घाला, पण साखरेमुळं सगळ्या चवी बॅलन्स व्हायला मदत होती. तर ही भेंडी मीडियम गॅसवरच परतून घ्यायची, म्हणजे मग ती चिकट होत नाही. आपण मीठ आधीच घातलं आहे, तरी पण चव बघून मीठ वगैरे घाला. तर ही भेंडी चांगली कुरकुरीत होईस्तोवर परतून घ्यायची. आपण आमचूर पावडर घातली आहे, त्याने भाजी चिकट होणार नाही. आमचूर पावडर नसेल तर तुम्ही अर्धा लिंबाचा रस घातला तरी चालेल. तर आपली ही भेंडीची भुर्जी तयार झाली आहे. आता कोथिंबीर घालून गॅस बंद करूयात. तर ही भेंडीची भुर्जी भाकरी, चपाती, फुलक्यांबरोबर खायला द्यावी. तर चला, रेसिपी आवडली असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा. तर मंडळी, पुढच्या भागामध्ये मी भेंडीची अजून एक भन्नाट रेसिपी घेऊन येणार आहे. त्यामुळे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर आजची टिप आहे की भेंडीची भुर्जी बनवण्यासाठी भेंडी पातळ पातळ कापावी आणि भेंडी झाकण न लावता शिजवावी, म्हणजे मग भेंडीचा रंग टिकून राहतो आणि भेंडी चिकट होत नाही. तर भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय.